हा मस्त आहे, उलट मसाला लावून एक नंबर जागा. हो का, काय पेरू लागलाय. बापरे बा, म्हणजे रात्रीचं हे डेंजर आहे. पण काय आमचं कधी असतं ना. मी आता 2-4 वर्ष आलो. पहिले खूप साप बीप दिसायचे, आता अजिबात. व्यवहार कसं समजता? किती काय लावणार किती काय आहे? असं जर होल मारल्यांना दिसलं होईल तिथे जाता पेट्रोल ओतायचं, आपोआप वरती येतो, नाही निमळ होते. असा एरिया ना इथे, म्हणजे किती स्पीड में तुम्ही आलात अंतर कापून, तर इथे तुम्हाला थांबायचंच आहे. चला, कोकण ट्रिपचा दिवस 4था. मामाच्या घरातून आम्ही बाईकवर आता कुठे चाललोय समीक्षा? रामेश्वराच्या देवळात. मग काय, यशची बुलेट घेतले आणि थेट मंदिरात पोहोचले. चल. कधी गावा गेले की माका मंदिरात येऊन रामेश्वराचा आशीर्वाद घेतल्याशिवाय समाधान होणार नाही. हय इल्यावर एक वेगळीच शांतता मिळता. मन एकदम हलक्या झाल्यासारखं वाटतं. मुंबईचं जीवन कसा घाईत असता, हय तसा नाही, येळच थांबल्यासारखं वाटतं. रामेश्वराच्या पाया पडून झाल्यावर आता काय, उद्या ते मुंबईत जायचं असा. कुडाळचं बाजार कुडचरवलं. मग यशाक घेतलं आणि थेट कुडाळच्या बाजारात पोहोचले. सर्वात आमका आधी दिसला शिरसाट मसाल्याचं दुकान. बायले काहीतरी मसाले घेऊचे होते म्हणून त्या दुकानात गेला. हय मालवणी मसाले, कोकम सरबत, कोकणाचं आगळ, कुळथाचा पीठ, सगळा अस्सल आणि घरगुती गावता. थोडे पुढे गेल्यावर आमका एक आजी दिसली. 80 वर्षाची असत. नारळ इकी होती. हे 45 वाले 6 द्या. आम्ही नारळ घेतले, पण पैसे किती झाले विचारल्यावर का काय तर तुम्हीच हिशोब करा आणि माका द्या. म्हणून तर या गाणं येईल असा, कोकणची माणसा साधी बोळी. व्यवहार कसं समजता? इकडे जाऊ द्या ना. मग पुढे जाऊन आमका रेणुका दुकान दिसलं. कुडामधला फेमस दुकान. कुडाळचं हे फेमस रेणुका. जेव्हा जेव्हा गावी येतो मी तेव्हा इथून खाजा, खडखाडे लाडू, शेवाचे लाडू, काजू, आंबा पोळी, फणस पोळी, पेढे, सरबत सगळा काय दुकानात गावता. बंगाली खायला हवंय. 40 अर्धा किलो. कसे बघ, पापाचे 2 कंदी पेढे बांध.
माझ्या बायलेन कोणाक काय दिवचा असा, घराकडे किती घ्यावचा असा याचो बरोबर हिशोब करून खरेदी केल्या. घेताना थोडासा जास्तच घेतल्या. कुडाळाक येऊन कॉकटेल खावक नाही असा होणार नाही. मग काय घुसले हॉटेल राधाकृष्ण. हायला कॉकटेल दूध कोल्ड ड्रिंक खूप फेमस असा. कॉकटेल हाफ जो फुल हे कुठचं पण घे. 3 फुल कप. कॉकटेल म्हणजे त्याच्यात दूध असता, थोडी फळा, ड्रायफ्रूट आणि व्हाईट आईस्क्रीम वरती टाकतात. हलका ते मग थोडी घराकडे घेऊन जाय एका मग सोडतो आणि येतो लगेच 5 मिनिटं लागतील. इंजिनियर हलका तिकडे मध्ये 5 कॉकटेल खाल्ल्यावर खय आमचं बाजार पूर्ण झालं. मित्रांनो, हा आहे माझ्या गावचा रस्ता. आणि गावच्या रस्त्यावर आम्ही चाललो आहे. मी आणि माझ्या मामाचा मुलगा, माझा मामे भाऊ, आणि मामाच्या बागेत चाललं. ते मामा आता काम करत असेल तिकडे. तिकडे पण त्यांनी बरीच झाडं वगैरे लावली आहेत. मामा, आता तुझ्या बागेमधलं हे सर्वात जुनं आणि मोठं झाड हे बघ. हे अरे इकडे सुद्धा आहे. कुठचं मोठं आहे? देवस्थान. देवस्थान आहे. ओके. चप्पल काढायचं. इथे हे देवस्थान आहे. याची सुद्धा हिस्ट्री आहे मामा. अच्छा, म्हणजे इथे 2 झाडं आहेत. 2 आहेत आणि पिंपळ तिथे राहिलं. हे पिंपळाचं आहे, हे काजरं आणि वडाचं. ओके ओके. काजरात ते वाटे ना. अच्छा अच्छा. हां हां हां. जागृत देवस्थान आहे. हां, ह्याची हिस्ट्री काय आहे? म्हणजे तिकडची चाळं बिळं म्हणतात हां. ना, ते आणि इथं पुरतात. म्हणजे काय करतात ना, तिला सगळं गावातलं चाळं म्हणतात त्याला. ओके ओके वाईट दृष्टी, वाईट काय असेल ते आणून पुरतात. ओके. बापरे बा, म्हणजे रात्रीचं हे डेंजर आहे म्हणजे. डेंजर आहे. पण काय आमचं कधी त्रास नाही. मी आता 2-4 वर्ष आलो. हां. पहिले खूप साप बीप दिसायचे, आता अजिबात नाही. ते अगोदर राहायचे ना. हा, ते इथंच बरोबर आहे. राहायचे. त्याच्या आता कोण नाही आता ना. मी वावरतो तर आम्ही सगळे गेले. कोण नाही, कधीच मला काही त्रास नाही. चला, आता तुझी बाग दाखव मला. इथूनच जाऊया. ते गेले अशी बाजू. हां. ते सारे काजू. अच्छा. नारळ तर हल्लीचे आहेत. हल्ली 2-4 वर्षात सगळं आहे. ते काल हे सुपारी लावली. अच्छा, हे कालच लावलं. हे बारके बारके घरात आणून ठेवले मागे. हां हां. बारके होते म्हणून लावली नव्हती. आता जरा मोठे आले म्हणून लावली. माड लावली. हे कोणी? माड लावली. अच्छा. हे अशी खातात खाली. मुंबुळते. अरे बापरे बाप. हे कोणी खाल्लं असं? आतमध्ये नाही गेला. हां. आतमध्ये गेला मी त्याला पेट्रोल घालून काढतो किंवा नीम ऑइल. नीम ऑइल टाकायचं. नीम ऑइल किंवा पेट्रोल असं जर होल मारल्यांना दिसलं होईल म्हणून भीतर जाता तर त्याच्यात पेट्रोल ओतायचं, आपोआप वरती येतो. नाही तर नीम ऑइल ओतायचं. हां, दालपत्र तमालपत्री. तमालपत्र. करणं अजून लागाक नाही. मोर मस्त तुला. हां, मस्त. लहान लहान मोर लोक. ही लोणच्याची बोलत होता तू? हा रे बघ. कसं याचा लिंबू रस नाही. मग हा लोणचं. लोणचे राहिले पानवेल. पानवेल म्हणजे? पाना खाऊची. अच्छा अच्छा. काय ती? अच्छा, ही वेल. ओके ओके. हां हां हां. ही खायची पान आहेत? खायची पान आहे. हां रे. जांभळी किती आहे? 5-6 जांभळी राहिली. हे ऑल पाहिजे. अच्छा. मसाल्याचं.
हे लिंबू चला पेरू नवीन कसली जात आहे. हा नवीन जाते बॉन्झाय पेरू आहे वेगळंच आहे रे. हे लाल पेरू आहे, हो शेकलाचं झाड नाही कोण कोण पक्षी नाही ते काय ते माणसंच. खारू अरे वा हा मस्त आहे. एवढी मोठं होतात आणि कच्चा कशी हा मस्त आहे उलट मसाला लावून एक नंबर जागा. हो का काय पेरू लागलाय जबरदस्त. मोठी होतात ते जे मस्त हा तुझ्या खाली पेपर पेयता बघ वरती बसा घेऊ. आता आम्ही फिशिंग करायला जात आहोत. कुठच्या भन्साळची नदी ना भन्साळच्या नदीवर चाललो. इथून जवळपास अर्धा तास असेल कुडाळच्या पुढे ना. म्हणजे त्याच्यानंतर उद्या डायरेक्ट मुंबईला निघणार. म्हणजे हा आमचा शेवटचा स्पॉट असेल कोकणातला. बघूया काय एक्साइटमेंट ठेवलं आहे तिकडे. दुपारी जेवण झाल्यावर मी, बंटी, यश आणि जेडी आम्ही मासे धरूक म्हणजे फिशिंग करूक भन्साळच्या नदीवर गेलो. थंय जेडीचे 2 मित्र होते. त्यांची बोट होती आणि ते आमका फिशिंग करूक दाखयतले होते. सगळे बोटीत येऊन बसले पण मी उभेच रावले. माका व्हिडिओ जो रेकॉर्ड करूचो होतो मासे कसे धरतात ते. त्या माणसान माका फिशिंग कसा करतात ते नीट समजावून सांगाक लागलो. रॉड दाखयल्यान, गळ दाखयल्यान, गळ्याक काय लावतात ता दाखयल्यान. माका वाटलं गांडूळ लायतात पण या हिरव्या कलरचा काहीतरी होता. नीट बघायला कळला की ही तर बेडकी रबराची होती. त्या बेडकेक त्याने गळात अडकल्यान आणि लांब पाण्यात टाकूक लागलो. बेडकी लांब जाऊन पडाक लागली आणि मग तू ओढूक लागलो. येद्या मोठ्या बेडकेक धरूक कोणतरी मोठंच मासो येतलो म्हणून माझोसो उत्साह वाढलो. वा आज काहीतरी मोठं मासो गावतलो. तो बेडकी टाकत गेलो आणि गळ ओढत गेलो. नदीच्या किनाऱ्या जाऊन बेडकी टाकत गेलो पण मासो काय बेडकीक लागाना. पण नदीच्या मधोमध आम्ही जाय होतो पण ते दृश्य एकदम सुंदर दिसा होता. नदीत फिरण्याचा आनंद आम्ही मनसोक्त घेत होतो. एक तास झाला खूप प्रयत्न केले पण मासो काय गावाक नाही. शेवटी ती बेडकी कंटाळी, आम्ही कंटाळलो. आज काय आमच्या नशिबात मासो नाही म्हणून आम्ही निराश झालो. बेटर लक नेक्स्ट टाइम म्हणून आम्ही पुन्हा घराकडे निघालो. ठीक आहे एक्सपिरियन्स चांगला होता. नेक्स्ट टाइमला कधी येऊ तेव्हा पकडू.
घरी जाऊन अजून आमच्या मामाचं घर करूचा होता. अजून आम्ही जुन्या घराकडे जाऊक नाही, म्हणून आम्ही जुन्या घराकडे आधी बोलल्या जाऊन येऊया, मामाक आधी भेटान येऊया. बापरे व्हायची शिंग बघ. वाटेत आणल्यान 2 रेडे पाळलेले दिसले. वा, शिंगा काय मोठी होती त्यांची. शिंग बघ केवढी मोठी आहे तिची. घराच्या बाहेरच विलास मामा आमचं लाकडा तोडी होतो. कोण आहे मामी असा काय? होय असा माड खूप कसं झालं मग ते जगणार नाही नाही आता मग हा बघा ना आतून कंपाऊंड करायचं. हे चिकूच ना हे चुकतं. लागतात ते. लागतात ना. खायचा गुलाबाचा नाही गुलाबाचा जगला काय दिलंय तर मेला सगळा याचा नाही जगला मेला हा आता कधी घेऊन जा गुलाबाचं आठवतोय मला तो जगलाय त्याच्या येतात फुलं गावची गुलाब होय हो हा मोबाईल आहे ना. नंतर दीपा मामाकडे गेले, त्याच्याबरोबर थोडेसे गप्पा मारले आणि मग थेट घराकडे जायपर्यंत रात झाली. रात्रीच्या अंधारात लाईट लावून जुन्या मामाच्या घरी पोचले. उद्या लवकर जायचा होता. सकाळी 7 वाजता जायचा प्लॅन केलंय. बघूया आता कधी कधी उठाल तेव्हा जायचा. झाला 4 दिवस झाले कोकणात. आजचा 5वा दिवस. आता आम्ही निघणार आहोत. सकाळचे 7 वाजले. 6:15 7:30 पर्यंत गाडी चालू होईल. 10 तासाचा प्रवास दाखवतोय गुगल मॅपवर. बघू कधी पोचतो ते. कमी किती दिला आणि किती नंतर घेईल ना. हे बघा आता समोर मी खुर्चीत ठेवले. खुर्चीवर चहा, गरम गरम चहा आणि घाऊने. एक नंबर कॉम्बिनेशन. चल मामी. चल यश बाय 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 मामा. आता आम्ही एक ब्रेक घेतला छोटासा. 10:30 वाजलेत. नाश्ता करायला काय गणेश कृपा, हॉटेल गणेश कृपा फेमस आहे इथे. बघूया आपण. आता एंट्री मारतोय मी. बघा मस्त टेम्पटिंग मिसळ आलेली आहे. माझ्या बायले मिसळ मागवली. मिसळ पाव खाऊची इच्छा. हा आधी त्याला मिक्स करायचं ना हां आधी मिक्स करणार ती. असं हां पूर्ण टाक. हा सगळं सुरुवात कर. बघ ही करी ज्या एक्स्ट्रा दिले. कशी वाटली? वा मस्त बायले आवडली. पूर्ण मिसळ पाव 2 तास संपले. चटणी एवढी सुंदर होती ना. चटणी परत मागवली. मिसळ पाव संपला आहे. चटणी परत मागवली. खोबऱ्याची चटणी आणि दही आणि थोडीशी स्वीट आहे. अप्रतिम टेस्ट आहे. गाडी वळवली आहे. आता समोर आता संगमेश्वर स्टेशन आहे. आता 8 वाजता.
तर 1-2 तासापासून गाडी चालवतोय. सुसाट 130, 120, 100च्या वरच होती. म्हणजे काही चान्सच नाही. महाड त्याच्या अगोदर संगमेश्वर सोडल्यानंतर थोडासा पॅच खराब दिसला आणि त्याच्या चिपळूण नंतर. आणि आता हा एरिया आला माणगाव. असा एरिया नाही इथे, म्हणजे किती स्पीडने तुम्ही आलात अंतर कापून तर इथे तुम्हाला थांबायचंच आहे. नशीब आता इथे 19 मिनिटाचं हे दाखवत आहे. तर अर्धा रस्ता माझा सिमेंटचा भेटला, अर्धा खडबडी आहे. टाकत चाललंय. थांबगा जवळ किती आहे? तर असा मस्त मध्ये ड्रायव्हिंग करताना काय बोललो, कोण जवळ बी असून दे काय असून दे, उलटे जाते सगळे. जाऊन दे, मी नाही जाणार. इमानदार आहे मी, त्यामुळे मला ते शिव्या खायला आवडत नाही उलटे जाऊन. पण मी असं गेले सगळ्यांना तर. ओव्हरटेक करून गेलो. तो बघ उलटे गेलेलं परत दुसरा आतमध्ये. आणि ही बायको मला नेहमी उलटं जायला असं फितवत असते. हा भोगणार कोण? मी. शिव्या कोण खाणार? मी, कारण मी ड्रायव्हिंग करतोय. पेट्रोल पंप. पेट्रोल पंप इथे ह्या गर्दीत 19 मिनिटाचं 17 मिनिटं ट्रॅफिक आलेलं आहे. म्हणजे 17 मिनिटं मला इथे थांबायचे. येताना आले होते 28 मिनिटं होतं, आता 19 मिनिटं. का असं का? माणगावला इथे काहीतरी तुम्ही सरकार का नाही करत? इतक्या वर्षापासून आहे. 3 वर्षापूर्वी जेव्हा गाडी घेऊन आलेलो तेव्हा सुद्धा सेम प्रॉब्लेम. इथे आल्यावरच गाडी थांबते. तुम्ही कमीत कमी हा रूट तरी चेंज करा, काहीतरी फिरवा, काहीतरी डोकं लावा यार. एवढा त्रास असतो काय नाही बडास, काय उपयोग नाही रे. कोणाला सांगू? कमीत कमी माझा व्हिडिओ कोण बघत असेल त्याने बाबा हा माणगावचा त्रास सॉल्व करा यार. बाबा फायनली पोचलो, घरी पोचलोय. तो काशी वाट बघतोय माझी. हे काशी आहे. आणि डिकी ओपन केली आहे. डिकीमध्ये सामान, कलिंगणं सुद्धा आणली आहेत. 2 कलिंगणं आणली आहेत. आणि काय ते तांदूळ, कणी, उकडे तांदूळ, केळीचं बॉन्ड आणि काय खाजं बिजं भरपूर काय काय गावावरून आणलं आहे. हा युजली माझ्या मुलांना इकडे जास्त नाही आवडत, मीच खातो जास्त. पण हे आता सामान उचलायचं आहे. पाय बी मजबूत दुखतात आहे. कंटिन्यू गाडी चालवली आहे. जेवायला आता डायरेक्ट घरी. संगमेश्वरला थांबलो, पहिला ब्रेक घेतला. संगमेश्वरला थांबलो, मिसळपाव खाल्ला. तेच माझ्या पोटात अजून जिरलं नाही. जेवायची इच्छाच काय होत, एवढी जेवायची इच्छा नव्हती. सो ट्रिप तर छान झाली, ड्रायव्हिंग सो मस्त झाली. सुखरूप घरी पोचलो. थँक्स टू माय बाप्पा.